चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथल्या माजी सैनिकानं घरफोडी झाल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली होती। त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अत्यंत शिताफीनं तपास करत फिर्यादी महेश पाटील या माजी सैनिकाला कागल मुरगुड मार्गावर ताब्यात घेतलं। त्याच्याकडे घरातून लंपास केलेले 2,80,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले। कर्जबाजारी झाल्यामुळे आपण आपल्या घरात चोरी केल्याचं पाटील यांना सांगितलं। भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान महेश पाटील चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथं राहतात। त्यांच्या घरात 9 मे 2026 रोजी घरफोडी झाली होती। त्यामध्ये सुमारे 3 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले होते। या चोरीबाबत त्यांनी चंदगड पोलिसात तक्रार दिली होती। चंदगड पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होतं। दरम्यान या पथकातील अंमलदार दीपक घोरपडे आणि प्रवीण पाटील यांनी गोपनीय बातमीदारामार्फत या चोरीविषयी अधिक माहिती उपलब्ध केली। ही घरफोडी स्वतः फिर्यादी महेश पाटील यांनीच केल्याचा संशय व्यक्त झाला होता। त्या अनुषंगानं महेश पाटील यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवली। घरफोडीतील दागिने घेऊन आज महेश पाटील कागल मुरगुड मार्गावरून जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली। त्या अनुषंगानं या मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ पोलिसांनी सापळा रचला। तिथं आलेल्या महेश पाटील या माजी सैनिकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। अंगझडती दरम्यान त्याच्याकडे 2,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने सापडले। महेश पाटीलला चंदगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, अंमलदार अरविंद पाटील, अनिल जाधव, समीर कांबळे, सचिन दुधाणी यांनी केली। कर्जबाजारी झाल्यामुळे आपण घरात चोरी करून त्याची तक्रार पोलिसांमध्ये दिल्याचं माजी सैनिक महेश पाटील यांनी सांगितलं। दरम्यान माजी सैनिकानं आपल्याच घरात चोरी केल्याची घटना उघड झाल्यानं चंदगड परिसरात त्याची चर्चा रंगली आहे।